काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शहा खोटं बोलतायत आणि आमचं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभवानीची शपथ खाल्ली, ती खरी आहे. परंतु 2.5 वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि 2.5 वर्ष शिवसेनेला देणार होतं. परंतु आज त्यांना युती करायचीच नव्हती, त्यांना भाजप बरोबर जायचंच नव्हतं, म्हणून त्यांनी आम्हाला पहिले 2.5 वर्ष द्या, नसता आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटच्या क्षणाला भाजपने तेही मान्य केलं की आम्ही तुम्हाला 2.5 वर्ष पहिले देतोय. याबाबत उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेऊन सांगावी, त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती का नव्हती. परंतु आता त्यांच्याबरोबर जायचंच नाही. एकनाथ तू लागलं तर बोल, पण मी जाणार नाही. हा अट्टहास यासाठी केला होता की शरद पवारांनी यांना 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा ऑफर दिली होती. मग 2.5 वर्षापेक्षा 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रिपद आपल्याला मिळत आहेत, या लालसेपोटी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची घरोबा केला होता. हे जे ठासून बोलतायत, परंतु हे स्वतःच सत्तेसाठी लाचार झालेले त्यावेळेला आम्ही पाहिलेलं आहे. प्रश्न जर नीतिमत्तेचा असेल तर हे त्यांनी सांगावं, शपथपूर्वक सांगावं. परंतु या सभेमध्ये पूर्ण त्या काळातल्या विधानसभेच्या प्रचार सभेमध्ये कुठेही याचा उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांनी का केलं नाही, हा माझा प्रश्न आहे. परंतु आपलं जे आपल्यावर आलेलं घडलं तर ते दुसऱ्यावर ढकलायचा प्रयत्न त्यांनी केविलवाना प्रयत्न कालच्या सभेत केलेला आहे. संजय राऊत हे नेहमीप्रमाणे त्यांना असं वाटतं की मी स्फोटक विधानं करतोय, पण त्या मूर्खांच्या विधानाला आता जनता कंटाळलेली आहे. आमचं काय होईल याची चिंता त्यांना का लागली हेच मला कळत नाही. आम्ही ही जागा घेऊ का, आम्ही ती जागा देऊ का, आणि असे प्रश्न उपस्थित करून ज्याला स्वतःचं महत्व वाढवणं, त्यांचं सुद्धा असं झालं की जोपर्यंत आमचं नाव घेत नाही तोपर्यंत त्यांचं महत्व वाढत नाही. हे तेवढंच आता म्हणजे लिखित झालेलं आहे. शिंदे साहेबांचं नाव घ्या, त्या आमदारांचं नाव घ्या, आणि मग अमित शहाचं नाव आणि मोदी साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपला टीआरपी वाढत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून हे बेछूटपणे वक्तव्य करतायत, परंतु भविष्यामध्ये याची फळं यांना भोगावी लागणार आहेत. सर, दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाचार झाले आहेत आणि आम्ही स्वाभिमानी आहोत अशी टीका केली आहे संजय राऊत. लाचार झालेले माणसं मी सिल्वर ओकवर अनेक वेळा जाताना पाहिलेले आहेत. म्हणून लाचार कोण याची लाचाराची व्याख्या आता त्यांना फक्त आता पहिले तपासून घ्यावी लागेल. लाचार झालेले माणसं काश्मीरमध्ये त्या राहुल गांधीला जाऊन ते मिठ्या मारतायत. ही लाचाराची ही जी नवीन पळी तयार झालेली ना, यांनी आम्हाला स्वाभिमानच्या गोष्टी शिकवू नये. आम्हाला स्वाभिमान कळतो, आम्हाला कुठं काय बोलायचं हे कळतं. म्हणून तुमच्या ह्या मूर्खपणाच्या वागणुकीमुळे आज 40 आमदार आणि 13 खासदार तुमच्यापासून दूर झालेले आहेत. हे समजायला आणखी तुम्हाला वेळ लागेल. नार्वेकरांचा निकाल कोर्टाच्या निकालाशी विसंगत आहे. नार्वेकरांनी शिंदे गटाला पात्र करत घटनेची पायमल्ली केली आहे. काल सुप्रीम कोर्टाने जी काही सुनावणी केली त्यावरती संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली. संजय राऊतने नार्वेकरांच्या निकालावर टीका करण्याचा जो केविलवाना प्रयत्न केलाय, त्यांनी पहिले हे समजून घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये जरी सुनावणी चालू असली तरी सुप्रीम कोर्टाने आतापर्यंतही नार्वेकरांवर कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत किंवा त्यांनी दिलेल्या आदेशाला कुठे स्टे दिलेला नाही. म्हणून नार्वेकरची भूमिका काय असली पाहिजे काय नसली पाहिजे, आता याच्यानंतरचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्यावर ते सर्व अवलंबून राहील. परंतु पहिल्या दिवसापासून आपण चुकलेलो आहोत हे माहीत असून सुद्धा नार्वेकरांनी दर वेळेला त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतने नार्वेकर इतक्या पक्षाकडून फिरून आले, नार्वेकर आमच्या विरोधात निकाल देणार आहेत अशी जी काय आवई उठवली होती, त्याला जाणीव होती की आपण चुकलेलो आहोत. घटनेची आपण जी काही निवडणूक आयोगाची जी घटना आहे ती आपण सगळी चुकीची आपण सादर केलेली आहे. म्हणून निकाल त्यांना अपेक्षित होता, म्हणून आज ते बेताल वक्तव्य करतायत. शिंदे गट हे बनावट लोक आहेत, चोर आणि लफंगे. जसं पोलीस चोराशी वागतात तसं भाजप यांच्यासोबत भविष्यात वागेल. जागा वाटपावरून त्यांनी टीका केली. पुन्हा संजय राऊतांनी टीका केली. शिंदे लोक बनावट आहेत,
का खंबीर आहेत की भिडणारे आहेत, हे काही काळात मागचं पाहिलेलं आहे, तुम्ही काही काळानंतर ते पाहणार आहेत. परंतु तुमच्याकडे जी खोगीर भरती व्हायला लागली, ज्यांनी शिवसेना प्रमुखाला सोडलं नाही, ज्यांनी मातोश्रीला सोडलं नाही, आता ते त्यांचे नेते होत आहेत, हे यांचं दुर्दैव आहे. म्हणून बनावटाची भरतीचं काम सध्या उबाठा गटामध्ये चालू आहे. कुणीही या, तुम्ही मागच्या काळामध्ये जे आम्हाला बोललं असाल तुम्हाला ते आम्ही माफ करतो आणि आता आमच्या प्रचाराला लागा, ही जी काही नीती चालू आहे यांची, यामुळेच हा पक्ष आता रसातळाला गेलाय. भविष्यामध्ये यांचं अस्तित्व सुद्धा उरणार नाही अशी स्थिती त्यांची आहे. विनायक राऊतांनी पण टीका केली. विनायक राऊत काय हो, तर विनायक राऊत हे संजय राऊत हे बाकीचे एक दोन जण जे आहेत ना, यांना दुसरा धंदाच नाहीये. ते म्हणतात की भाजप अरबी समुद्रात तुमचं विसर्जन करेल. आम्हाला अरबी समुद्रात जायचंय का कुठं जायचंय, पण तुम्ही बांद्र्याच्या नाल्यामध्ये डुबू नका, एवढंच त्यांना सजेशन आहे. रामदास कदम आता थेट भाजप विरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केसाने गळा कापतील अशी त्यांना काही भीती वाटत आहे, त्यांना शंका व्यक्त करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं कोकणचे नेते ऐकत नाहीत का, असं त्यांनी सवाल देखील काल विचारला. कसं पाहता एकंदरीत या सगळ्या वक्तव्यांकडे? रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. कोकणातील काही नेत्यांचा त्यांचा असलेला छोटा मोठा वाद हा सर्वांना माहीत आहे, म्हणून त्या अर्थाने त्याने तो विधान केलेला आहे. परंतु ते भाजप आमचा केसाने गळा कापल अशी कोणती स्थिती नाही, आणि जर असेल तर त्या टायमाला रामदास कदमच काय कोणी जरी असलं तर त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू आणि भाजपला सुद्धा सांगू की तुम्ही तुमच्यातले काही जे लोक आहेत जे ते सुद्धा जे काही वक्तव्य करतात ते युतीला ठीक नाहीये. म्हणून युतीची बोलणी करताना किंवा युतीच्या मध्ये राहताना आपण संयमाने आपण दोन्ही पक्षांनी म्हणून राहिलं पाहिजे, एवढीच विनंती त्यांना असणार आहे. पण याच्यामुळे वादंग पेटताय दोन्ही पक्षामध्ये असं म्हणावं, कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे 105 आमदार आहेत, तरी पण आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले. त्यांचे 105 आमदार आहेत, निश्चित आहेत, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत हे निश्चित आहे. परंतु हेही तेवढं सत्य आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर 105 जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं. शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले, हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं, शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे, त्यांच्यामुळे शिंदे साहेब सत्तेत आहे. म्हणून कोण कुणाच्या क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये. तर आपण युतीमध्ये आहोत आणि दोघांच्या सहकार्याने सरकार चालू आहे, एवढी भावना ठेवली तरी पुरे होईल. बरं, महानगरपालिकेचे जे आत्ताचे आयुक्त आहेत इक्बाल सिंग चहल, त्यांचे 3 वर्ष पूर्ण झालेत, पण त्यांची बदली मुख्यमंत्र्यांनीच थांबवली. एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याला एक्सटेन्शन द्यायला हरकत नाही ना. जयस्वाल म्हणून ठाण्याचे जे आयुक्त होते ते 5 वर्ष राहिलेत. म्हणजे जर एखादा विषय घेऊन मुंबईचं जर काही भलं होत असेल, त्यासाठी जर एखादा चांगला अधिकारी काम करत असेल तर 3 वर्षाचाच क्रायटेरिया असला पाहिजे असं काही नाही. संजीव जयस्वाल हे ठाण्याचे 5 वर्ष आयुक्त होते, म्हणून जर चहल जर राहिले, यांचं काम चांगलं होत असेल तर त्यांना निश्चितच मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट केला, तर त्यात गैर पण नाही. महाविकास आघाडीचं अजून जागा वाटपाचं ठरलं नाही. अहो, त्यांची आघाडी होणार नाही. कसली महाविकास आघाडी? त्यांची तोंड एकमेकाकडे सगळे फिरलेले आहेत. आता तुम्हाला वाटतं प्रकाश आंबेडकर आता युतीमध्ये जाते, महाआघाडीमध्ये जातील? नाही जाणार. काँग्रेसचं आणखी राष्ट्रवादीचं जे शरद पवार गटाचं आणखीन त्यांची युतीची बोलणी झाली नाही आणि उभाट्याला कोणी विचारत नाही, म्हणून ते युतीची बैठका बोलवण्याचा सपाटा लावतात. परंतु याच्यामधून काही निष्पन्न होणार नाही. अखेरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जे शरद पवार गट आहे यांची झाली तर युती होईल, पण उभाटा गट कुठे असेल आता हे यांना ठरवावं लागेल. उभाटा गटाची परिस्थिती अशी आहे, ना त्यांच्याकडे उमेदवार आहेत ना त्यांच्याबरोबर युतीची बोलणी करायला स्वतःहून कुणी पुढे येत आहे. यामागचं कारण पण सांगितलं जातं की काँग्रेसला अशी भीती वाटते की त्यांचा जो मुस्लिम वर्ग अल्पसंख्याक आहे तो शिवसेनेला मतदान करेल, पण शिवसेनेचा जो हिंदू बेल्ट आहे तो काँग्रेसला मतदान करणार की नाही यावर साशंकता व्यक्त होते. त्यामुळे भविष्यात युती होईल असं वाटतंय. मग काँग्रेसने सत्तेमध्ये जाताना जी काही युती केली होती उद्धव ठाकरे साहेबांबरोबर, ती काय होती? त्या टायमाला मुस्लिम मताची गरज नव्हती का? मग आता एक काम करा, एखादा मेळावा घ्या आणि उद्धव साहेबाला तिथं तुम्ही पुन्हा अल्लाहू अकबरची नार द्यायला लावा, त्याच्यामुळे तुमची युती लवकर होईल. म्हणजे मताच्या लाचारीसाठी कोणत्याही स्तराला ते जातील. आणि हे महाशय सत्तेसाठी यांच्याबरोबर युती केली, जे शिवसेना प्रमुखांनी नाही म्हणलं होतं.
काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका हे सांगितलं होतं. आता ते उद्धव ठाकरे साहेबांना किती किती दराजासमोर घेऊन फिरतील देवालाच माहीत. म्हणून आता उद्धव साहेबांनी सर्व धर्मीयाचा जो काही आपला सर्व धर्म संभावाचा जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेतच राहिलं पाहिजे. आता यांचं हिंदुत्व हे काँग्रेस आणि शरद पवार ठरवेल त्याच पद्धतीने असणार आहे. भविष्यामध्ये हिंदुत्व शब्द घ्यायला सुद्धा काही दिवसानं हे दोन्ही पक्ष यांना बॅन जेव्हा करतील त्या टायमाला उद्धव ठाकरे साहेबांच्या डोक्यावर सुद्धा टोपी तुम्हाला दिसेल. तुम्ही जे म्हणालात सर्व धर्म समभाव या भूमिकेतच राहिलं पाहिजे, हा सल्ला म्हणायचा का तुमचा उद्धव ठाकरे? त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कुठं राहिलं यांचं हिंदुत्व? कुठं राहिले बाळासाहेबांचे विचार? कुठं गेला तो आक्रमकपणा? एवढी लाचारी तर आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुखाने पक्ष बंद केला असता. नको मला तो पक्ष, मी नाही त्या राजकारणात पडणार. परंतु यांना आता सांभाळायचं, एकमेकाला सांभाळण्यामध्ये यांचं आयुष्य जाणार आहे. आजही त्या भूमिकेला ते चिटकून आहेत. आजही त्यांनी ती भूमिका सोडली पाहिजे. लोकांना ही भूमिका आवडलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणं हे आजही लोकांना रुचत नाही. परंतु लोकांचं काही हो, माझं राजकारण झालं पाहिजे. पुन्हा एकदा भविष्यामध्ये मुख्यमंत्र्याची खुर्ची कशी येईल हे जे गणित मांडतायत ह्याला हिंदुत्व म्हणत नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.